दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजकालचं युग जे आहे हे अगदी हेडलाईन्सचं बनलेलं आहे. काहीतरी असं खळबळजनक काहीतरी न्यूज द्यायची, त्याची हेडलाईन असते. न्यूजपेपरवर वर्तमानपत्र बघा, आपण रोजचं जे वाचतो त्याच्यामध्ये हेडलाईनला खूप महत्त्व असतं. जे लोक असतात ते पूर्ण पेपर वाचून मग विकत घेत नाही, की समोर हेडलाईन्स काय आहे ते अगोदर पटकन वाचायचं आणि मग पेपर आपण विकत घेतो. म्हणजे जास्तीत जास्त खळबळजनक किंवा असं काहीतरी न्यूज दिली की लोक पेपर विकत घेतात. आजचं युग जे आहे यूट्यूबचं आहे बघा. यूट्यूबचं जे फ्रंट कवर असतं, एखादा व्हिडिओ टाकला तो पण काहीतरी असे चित्र वगैरे टाकायचे, काहीतरी खळबळजनक बातमी द्यायची त्याच्यामध्ये, आणि मग ते बघून लोक व्हिडिओ उघडतात तो की बघू का आहे. खरं तर त्याच्या आतमध्ये काही नसतं, परंतु आपण उत्सुकतेने ते उघडतो आणि आपण तो व्हिडिओ बघतो. कारण ते फ्रंटलाईन जी असते ती खूप ॲट्रॅक्टिव्ह असते किंवा उत्सुकता ताणून धरणारी असते, परंतु आतमध्ये तसं काही नसतं. परंतु हेडलाईन्स जी आहे ह्याला खूप महत्त्व आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा बघा, हेडलाईन जी आहे ही महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी ही हेडलाईन असली पाहिजे. आम्ही सकाळी उठलो की आमच्या जीवनाची पहिली हेडलाईन असली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतला गेला त्यावेळेस त्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी शिष्यांना सांगितलं की मी जाणार आहे. पेत्राला अनेक शंका होत्या, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मी परत कधी येणार आहे हे मला सुद्धा माहीत नाही, फक्त पित्याला माहीत आहे. त्यासाठी आम्हाला तयार राहायचं आहे. जे काम आम्हाला सोपवून दिलेलं आहे ते आम्हाला पूर्ण करायचं. आम्हाला फक्त त्याची वाट पाहायची नाही आहे, आम्हाला वाट पाहायची आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी जे काम आम्हाला दिलेलं आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी एकच हेडलाईन असली पाहिजे, आणि ती म्हणजे येशू पुन्हा येणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान याचं 14वा अध्याय 3रं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 14 and verse 3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.